नवी मुंबईत खारघरमध्ये वाघोबा येथे बिबट्याचा वावर आहे। त्यामुळे इथले जे ग्रामस्थ आहेत ते सध्या घाबरलेले आहेत। आपण पाहू शकतो की सिडकोच्या वतीने या ठिकाणी खबरदारी घ्या अशा आशयाचे देखील बॅनर हे वन विभाग अधिकारी अलिबाग यांनी लावण्यात आलेले आहे। मात्र खबरदारी कशी घ्यायची याचा देखील या ठिकाणी सध्या उद्देश म्हणजे आपल्याला पाहायला मिळत आहे। रात्री फिरताना हातात काठी जवळ ठेवा असे वेगवेगळे इथे स्लोगन देखील देण्यात आलेले आहे। मात्र हा बिबट्या हा रविवारी 5 तारखेला इथल्या ग्रामस्थांना दिसल्यानंतर ग्रामस्थांनी आपण पाहतो की आपल्या दृश्यामध्ये जे दिसतात आहे भाजपचे जे पदाधिकारी यांना कॉल केला व ते थेट या घटनास्थळी आलते। आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत एकंदरीत काय प्रकार घडला इथे। 5 तारखेला रविवारी 11:30 वाजता आम्ही जस्ट आपल्या मित्रांसोबत जेवल्यानंतर बाहेर पडलो होतो। त्यावेळी आमचे जे सुरक्षा रक्षक आहेत सिडकोचे पाटीलजी त्यांनी लगेच रिक्षा काढली आणि ते पळाले। आम्ही बोललो काय झालं, तुला रे आमच्या सिडकोच्या गेटवरती बिबट्या आलेला आहे। आम्ही बोललो चला आम्ही पण येतो, म्हणजे काय जरा बघून घेऊया। मग आम्ही त्यांच्यासोबतच रिक्षाच्या पाठीपाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्ही इथं बघितलं त्यावेळी ऑलरेडी पोलीस सुद्धा इथं उपस्थित होती आणि सुरक्षा रक्षक जे सिडकोचे आहेत त्यांनी या ठिकाणी सर्व पाहणी केली, पण त्यांना काही दिसलं नाही। आम्ही पोलीस जे होते PSI ठाकूरजी त्यांनी बोलले आपण गाडी घेऊन वरती जाऊया। मग आम्ही माझ्याच गाडीत त्यांना बसवलं ठाकूरजींना, PSI ठाकूरजींना। मग आम्ही वर गेलो आणि वर गेल्यानंतर आजूबाजूला बघितलं काय परिसरात काही दिसलं नाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ज्यावेळी खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर आम्ही बघितलं तर CCTVच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळलं सर्वांना की तिथं बिबट्या आहे। तर खऱ्या अर्थाने आता हे बिबट्या मान्य आपण बिबट्या आहे असं मान्य हे गावकरी बोलतो, नेमकं बिबट्या आहे का आतमध्ये? नाही, बिबट्या ऍक्च्युली आम्ही किंवा सुरक्षा रक्षक जे आहेत सिडकोचे त्यांनी बघितलं। आम्ही त्या दिवशी आलो त्या दिवशी आम्हाला तर काही दिसलं नाही, पण सुरक्षा रक्षकाला दिसला आणि पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी खबरदारी दिली की बाबा नाही फॉरेस्टच्या लोकांना बोलून आपण तपास करूया आणि बघूया, माहिती काढूया। जे गाववाले इथले जे गावकरी त्यांच्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे, त्यांना काय संदेश द्या? नाही, गाववाले तर ऍक्च्युली जेव्हा इथं सिडको नव्हती त्यावेळीपासून हे गाववाले इथं राहतात, त्यामुळे आणि ते वरती राहतात, त्यामुळे त्यांना तर भीतीचं वातावरण आहेच। पण वन विभागाने जी खबरदारी सांगितलेली आहे, जी दिलेली आहे, त्या हिशोबाने सर्व गाववाले त्या हिशोबाने त्याचा फॉलो करतायत। पण आता खऱ्या अर्थाने बिबट्यांचं भीती तर आहे, हे 100% गावल्यांमध्ये पण आहे आणि आजूबाजूच्या स्थानिक रहिवाशांमध्ये। धन्यवाद। आपल्यासोबत नरेश ठाकूर देखील आहेत, माजी नगरसेवक। सर, TV9 मध्ये आपलं खरं तर स्वागत आहे। खरं तर आपण पण इथे भरपूर दिवसांपासून आपण या समाजाची सेवा करताय, एकंदरीत बिबट्याचं दर्शन होत आहे। नागरिकांमध्ये काय नवी मुंबईकरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे? आता सध्या जर बघितलं तर माझा जन्मच इथे या खारघर विभागामध्ये झालाय, तर तेव्हापासून आम्ही बघतो असं कधी मला तर बिबट्या किंवा वाघ असं कधी जाणवलं नाही इकडे आलेलं आहे म्हणून। या अचानकच बिबट्या इथे दिसतोय, त्याच्यामुळे खरंच भीतीचं वातावरण आहे। तर काय ग्रामस्थांना काय मेसेज द्याल तुमच्याकडून, शांततेचं आव्हान कराल का? कारण की ग्रामस्थ सध्या घाबरलेले आहेत। ग्रामस्थांनी बाहेर येण्यासाठी सुरक्षतेचा वापर करावा, कुठे जास्तीत जास्त रात्री किंवा रात्रीच्या वेळी बाहेर निघू नये असं मी त्यांना सांगू इच्छितो। ही जी कल्पना आपण आपल्या आमदारांना सांगितली का, प्रशांत ठाकूरांना वगैरे? आमदार साहेबांना आम्ही ही गोष्ट कळवलेली आहे, त्यांना कल्पना दिली तेव्हा त्यांनी या विषयावर आता पुढे मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा। आपण या येथील काही समस्या हे देखील आता आपण थेट जाणून घेणार आहोत। आपण देखील घटनास्थळी त्या दिवशी आला होता, सध्या ग्रामस्थांमध्ये संपूर्ण भीतीचं वातावरण आहे। ग्रामस्थ त्या ठिकाणी घाबरलेले होते त्या दिवशी, कारण की पहिली वेळच या ठिकाणी बिबट्या दिसला होता आणि 4-5 जणांना तो दिसला, त्यामुळे जास्त ह्या ठिकाणी विश्वास पटला की ह्या ठिकाणी आहे। आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला CCTV चेक केले गेले त्यावेळेला CCTV मध्ये कन्फर्म झालं की बिबट्या ह्या ठिकाणी आला होता रात्री, आणि CCTV मध्ये ते फुटेजमध्ये क्लिअर दिसतं की ह्या ठिकाणी बिबट्या आले होते। म्हणून वन खात्याने जबाबदारी ह्या ठिकाणी लोकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्यांनी एक सूचना फलक पण लावलेला आहे आणि ह्या ठिकाणी पूर्णपणे आता वरती जाण्याकरता बंदी केलेली आहे, कारण की ह्या पूर्ण डोंगरामध्ये कदाचित तो बिबट्या असू शकतो, त्यामुळे ह्या ठिकाणी बंदी केलेली आहे। धन्यवाद। आपण पाहू शकतो की जो या ठिकाणी CCTV देखील लावण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी देखील बिबट्याचं जे दर्शन आहे ते झालेलं आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। मात्र आपल्यासोबत ज्यांनी संवाद साधला त्यांचं असं देखील म्हणणं आहे की जे वन विभाग अधिकाऱ्यांनी ज्या सूचना दिल्या त्या फॉलो करावं, व तसेच वन विभाग अधिकारी हे काही वेळापूर्वी देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत व ते देखील जे बिबट्याला पकडण्याचे जो पिंजरा असतो तो देखील या ठिकाणी आणण्यात आलेला आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही। मात्र बिबट्या या ठिकाणी नक्कीच आहे अशी जी प्रतिक्रिया आहे ती येथील भाजप पदाधिकारी यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन राजेंद्र शाह, मी रवी खरात, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।